आज आपण एकदम झटपट होणारी झणझणीत चटपटीत टिफिनला देऊ शकता, डोशासोबत खाऊ शकता किंवा त्यापासून सँडविचसुद्धा बनवू शकता अशी रेसिपी बनवतोय। त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवायचा, त्यामध्ये 1 ते 2 चमचे तेल घालायचं। तेल गरम झाले अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि आलं खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलंय ती पेस्ट घालायची। मिरचीचा आणि आल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायची। त्यानंतर एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची, एक अर्धा मिनिट परतून घ्यायची। त्यानंतर इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून मॅश करून घेतले आहेत ते घालायचे। चवीनुसार मीठ, 1 चमचा आमचूर पावडर घालायची। आमचूर पावडर घातली की ही भाजी छान चटपटीत लागते। आमचूर पावडर नसेल तर अर्धा लिंबाचा रस घालू शकता। त्यानंतर सर्व साहित्य मिक्स करून 4 ते 5 मिनिटं परतून घ्यायचं। त्यानंतर थोडीशी हिरवी कोथिंबीर घालायची। कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायची। मस्त चटपटीत अशी बटाट्याची सुक्की भाजी तयार आहे। टिफिनला देऊ शकता, सँडविच किंवा वडे सुद्धा बनवू शकता। एकदा नक्की ट्राय करा।